सन्माननीय अध्यक्ष महोदय, राईट टू रिप्लाय मध्ये माननीय प्रभू साहेबांनी 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। एक तर तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये ग्राउंड प्लस 1 या संदर्भामध्ये आपण काही धोरण ठरवणार आहात का? मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली बैठक झाली होती। ग्राउंड प्लस 1 साठी आता तरी आपल्याकडे कुठलं असं अस्तित्वात धोरण नाही। जरी लाईट बिल असलं वरचं किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड जरी आपल्याकडे असलं, हा एक धोरणात्मक निर्णय आहे, पॉलिसी डिसिजन आहे। या बाबतीत सरकारला सगळ्याच बाजूचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल। त्यामुळं या बाबतीत निश्चितपणे आम्ही नोंद घेऊ आणि जी काय त्याच्यामध्ये आपल्याला पुढे उपाययोजना करता येतील त्या करू। नंबर 2, क्लस्टरच्या संदर्भामध्ये ज्या 140 आणि 220 स्क्वेअर फुटाची जुनी घरं आहेत जी मोडकळीला आली, ज्यांचं लाईफ टाईम संपलेला आहे, या संदर्भामध्ये सुद्धा आपण आता क्लस्टरसाठी समूह पुनर्विकासासाठी जे असे लोक एकत्र यायला आपल्याकडे समोर तयार आहेत, यांच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं आता नवीन नियमावली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आपण केलेली आहे आणि स्वतः माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब पिरियडिकली अशा योजनांचं मॉनिटरिंग करतायत। त्यांच्या परवानग्या जलद गतीने मिळाव्यात, त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीनं, जेणेकरून क्लस्टरचं काम मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे नेऊन चांगली घरं लोकांना देता येतील। आणि तिसरा मुद्दा आपण उपस्थित केला, जे डिफेन्स लँड आहे, एअरफोर्स लँड आहे, तर एका बाबतीत आम्ही एक बैठक माननीय वरुण सरदेसाई साहेबांच्या बरोबर आम्ही घेतली होती। त्या बैठकीमध्ये आपले वरिष्ठ अधिकारी होते आणि जो आपण केंद्राकडच्या परवानग्या असतील किंवा केंद्राकडे जे आपले राज्याचे प्रश्न आहेत, जे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अधिवेशनाच्या केंद्रातल्या अधिवेशनाच्या अगोदर लोकसभेच्या आपल्या खासदार महोदयांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी त्या जी बैठक घेत असतात, त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आपण माननीय सीएम साहेबांच्या डीसीएम साहेबांचे ते काम तो प्रस्ताव घेण्यासाठी आपण या ठिकाणी विनंती सीएम ऑफिसला या ठिकाणी केलेली आहे। अशा तिन्ही प्रश्नांच्या ते सांगितलं ना आता, आणि अशा तिन्ही बाबतीत ज्या काही सूचना माननीय प्रभू साहेबांनी या ठिकाणी केलेल्या आहेत, त्याचा निश्चितपणे सरकार BPFSIच्या बाबतीत आपण तो मुद्दा उपस्थित केला, तपासून उचित कार्यवाही केली जाईल।